जर मी तुम्हाला विचारलं स्ट्रॉंग स्त्री नक्की कोण आहे, तर जास्त तर लोक हेच बोलतील की जी स्त्री कधी रडत नाही, जी फक्त हसत राहते, जी प्रत्येक वेळी सगळं सांभाळून घेते. पण खरं तर हेच आहे की स्ट्रॉंग स्त्री ती नसते जिला कधी त्रास होत नाही. स्ट्रॉंग महिला तीच असते जिने त्रास सहन पण केलेला असतो, पण ती कधी दाखवून देत नाही. ती पण थकते, तिला पण कंटाळा येत असतो. कधी-कधी रात्रीच एकटी बसून ती रडलेली पण असते. फक्त फरक एवढाच आहे की ती तिच्या अश्रूंना तिच्या स्वप्नांच्या पुढे जाऊ देत नाही. ती प्रत्येक वेळेस भांडत बसत नाही. ती परिस्थिती समजून घेते. मजबूत स्त्रीची ताकद तिच्या आवाजात नाही, तर तिच्या शांत राहण्यात असते. ती स्वतःला खरं ठरवण्यासाठी प्रत्येक वेळी बोलून दाखवत नाही. तिला दुनियेशी काही देणं-घेणं नसते. कारण ही दुनिया तिच्यावर शक करणं, तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करणार, अजून अशा बऱ्याचशा गोष्टी. पण स्ट्रॉंग महिलेला या सर्व गोष्टी माहीत असतात. तिला हे पण माहीत असतं की तिला कोणी समजून घेणार नाही. त्यामुळे ती स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा शांत राहणं ही पसंत करत असते. ती दुसऱ्यांना चुका दाखवत नाही किंवा त्यांच्यातील चुका शोधण्याचा प्रयत्न करत नाही. ती स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत असते. आज आपण अशाच काही 10 सवयी पाहणार आहोत की जी कोणी तिला काही शिकवत नाही किंवा तिने कुठं पुस्तकातूनही ह्या शिकलेल्या नसतात, पण आयुष्याने तिला या गोष्टी शिकवलेल्या असतात. बघा, या 10 सवयी आहेत ज्या तिला आतून शांत आणि बाहेरून स्ट्रॉंग बनवतात. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की स्ट्रॉंग महिला दुनियेच्या गर्दीत वेगळ्या का दिसत असतात किंवा त्या एकट्या राहून पण कशा स्ट्रॉंग राहतात, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. या सवयी लावून घ्या, बघा आयुष्य कसं बदलून जाते. बघा, नंबर 1ची सवय आहे. बघा, ज्या स्ट्रॉंग महिला असतात स्वतःबरोबर राहणं पसंत करत असतात किंवा तिला हे माहिती असते, कारण तिला प्रत्येक वेळी कोणाची गरज नसते की कोणीतरी तिच्याबरोबर सारखे राहावे. ती एकटी राहू शकते आणि तरी पण ती स्वतःला एकटं कधीच अनुभवत नाही. तिच्यासाठी एकटेपणा ही एक भीती नसते, तर ते तिच्यासाठी ते ठिकाण असते जिथे ती स्वतःला भेटते. कारण तिने शांततेत स्वतःला ओळखलेले असते. ती स्वतःला समजते, स्वतःला ओळखते, स्वतःला प्रश्न विचारते. बघा, स्ट्रॉंग स्त्रीला नाही कधी कोणाच्या मेसेजची अपेक्षा असते किंवा कोणाच्या कॉलची गरज असते. कारण तिला स्वतःला जगता येत असतं. ती कोणावरती विसंबून राहिलेली नाही आहे. बघा, तिला हेही माहिती आहे की जे स्वतःसाठी खुश राहतात, तोच कोणासोबत तरी खऱ्या मनाने राहू शकतो. त्यामुळे ती जे नाते निर्माण करते ते जबरदस्तीने नाही, तर विचार करून आणि निवडूनच लोकांसोबत ती राहणे पसंत करत असते. का तर तिला दुनियेची माहिती झालेली असते. कारण तिला दुनियेची पारख झालेली असते. एकटं राहण्याचा अर्थ असा पण नाही बरं का की तिच्या आयुष्यात लोक नाहीत. पण बघा, खरं तर लोक जरी असले तरी तिने तिच्या आनंदाची चावी कोणाच्या हातात दिलेली नसते. ही स्ट्रॉंग महिलेची ओळख आहे. बघा, एकटी बसून विचार करू शकते ती महिला, योजना बनवू शकते, रडू शकते, हसू शकते आणि स्वतःला त्यातून उभेही करू शकते. ही आहे स्ट्रॉंग महिलेची ताकद. बघा, स्वतःच्या अश्रूंपासून लांब जात नाही ती केव्हाही. त्यातून कशी ती बाहेर पडू शकते किंवा त्या अश्रूंपासून ती काय शिक घेऊ शकते ही तिची धडपड असते किंवा त्यावरती अभ्यास करत असते. ती कोणापाशी स्वतःच्या वेदना सिद्ध करायला जात नाही. ती गर्दीत हरवण्यापेक्षा स्वतःला निवडते. नंबर 2, बघा, स्ट्रॉंग महिला आहे ना, तिला तिच्या भावनांवर ताबा ठेवता येतो. कारण ती खूप समजदार असते. तिला पण येतो ना राग, तिला पण त्रास होत असतो, निराशा पण होत असते. पण फरक फक्त एवढाच आहे की या गोष्टी ती स्वतःवर हावी होऊन देत नाही. ती रागात बोलत नाही, शांत राहते. कारण रागात बोललेले शब्द नात्यांना तोडून टाकतात. ती दुःखात निर्णय घेत नाही. कारण आहे ना, दुःखात घेतलेला निर्णय हा पश्चातापाशिवाय काहीच देत नाही. नंबर 3, बघा, स्ट्रॉंग स्त्री जी स्वतःला साबित करण्याच्या गडबडीत नसते. तर तुम्ही स्ट्रॉंग स्त्रीला व्यवस्थित पाहिले असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल की ती स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे कधीच नसते. तिला या गोष्टींचं काहीच घेणं देणं नसतं की लोक माझ्या पाठीमागे किंवा या गोष्टीवर माझ्याबद्दल काय विचार करत असतील. तिला माहिती आहे ज्याला समजून घ्यायचे आहे तो कसल्याही परिस्थितीत समजून घेईल. त्यासाठी कालवा करत बसायची काहीच गरज नाही आहे किंवा स्वतःला सिद्ध करायचीही गरज नाही आहे. कारण आहे ना, समजून घेणारा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला समजून घेत असतो. या गोष्टी सांगण्याची गरज नसते की ती मेहनती आहे, कष्टाळू आहे, तिला लोकांकडून होणाऱ्या स्तुतीची
काहीच घेणं देणं नसतं. बघा आता आपण विवाहित महिला आहोत, आपण घरामध्ये खूप मेहनत करत असतो, पण घरातील सदस्यांना त्याचं काहीच घेणं देणं नसतं. आपल्याला त्रास होतो, पण काही त्रास करून घ्यायची गरज नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे की आपण घरासाठी काय करतो, आपण मुलाबाळांसाठी काय करतो. त्यामुळे आहे ना, आपण हुशार व्हायचं. बघा स्ट्रॉंग महिलेला माहिती असतं की टाळ्या तेव्हाच वाजतात जेव्हा आपण गर्दीत असतो, पण खरी ओळख तेव्हा बनते जेव्हा आपण न बोलताही आपली किंमत पुढच्याला समजते. तिला असं केव्हा वाटत नाही की प्रत्येक व्यक्तीने तिला पसंत करावं. तिला माहिती आहे की पसंत आणि मान सन्मान यातील फरक काय आहे. जी स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी लोकांच्या पुढे पुढे करत नाही किंवा मनात नसताना एखाद्याला गोड गोड बोलण्याचा दिखावाही करत नाही, ही खरी स्त्री. आणि जी स्ट्रॉंग स्त्री असते ना, तिला गेलेल्या व्यक्तींचा त्रास केव्हाही होत नाही, कारण तिला माहिती आहे प्रत्येकाचंच जाणं एक हानिकारक नसते किंवा त्यांच्या जाण्याने काही नुकसानही होणार नसते. किंवा लोक हे पण शिकवायला येतात की आपण आपल्या स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा आहे किंवा लोकांवरती आपण कुठपर्यंत विश्वास ठेवायचा आहे किंवा आपल्याला सिद्ध करत केव्हाही बसायचं नाही दुसऱ्यापुढे. नंबर 4, ती स्वतःच्या वेळेला किंमत देत असते. तिला स्वतःचा वेळ किमती मानते, कारण तिला माहिती आहे की हा वेळ खूप अनमोल आहे. माझ्या श्वासाचा हा एक हिस्सा आहे. माझ्या स्वप्नाची किंमत आहे. त्यामुळे अशी स्त्री प्रत्येकाला आपला वेळ देत नाही. बघा आता आपण एखादं नातं जोडलं, मग ते घरातलं असो किंवा मैत्रीतलं असो, त्या व्यक्तीने आपल्याला काही कारणास्तव बोलवलं की आपण हातातलं काम टाकून तिच्या मागे पळतो. पण याने काय होतं ना, आपली किंमत कमी होत जाते. त्यामुळे आपण स्वतः हुशार व्हायचं की आपण कितपत एखाद्यासाठी अवेलेबल राहायचं असतं ते. बघा हुशार महिला तीच असते की तिला कळतं की आपल्या जाण्याने की पुढच्या व्यक्तीला किती त्रास होतो किंवा आपण जर एखाद्याच्या घरी अचानक गेलो तर त्याला ते आवडतं का नाही, म्हणजे हे आपण ओळखू शकतो. त्यामुळे कुठे जायचं, कुठं नाही जायचं, कोणाच्या सानिध्यात राहायचं हे हुशार महिला जाणत असते. बघा जे लोक तिला वेळोवेळी हलक्यात घेतात ना, ती त्यांच्याशी भांडत नाही. ती शांतपणे एक पाऊल मागे घेऊन जाते. ती हळूहळू अशा लोकांना सोडून देते किंवा त्यांना तिच्या असण्याची किंमत नाही आहे, तर ती त्यांच्या आयुष्यातून निघून जात असते. बघा हुशार महिलेच्या आयुष्यात पण लोक असतात, पण ते मोजकेच असतात, खरेच असतात, की कारण तिला आहे ना समाजाची, माणसांची फारक असते. बघा तिला नाही म्हणता येत नाही. 5 नंबर, तिला नाही म्हणता येत नाही. तिच्यासाठी नाही म्हणणे हे कठोर होऊ नये नाही आहे, तर स्वतःसाठी उभा राहण्याची हिंमत आहे. प्रत्येक गोष्ट सहन करणे योग्य नाही. स्ट्रॉंग महिलेला हे माहीत असते, नातं टिकवायचं असेल तर त्याला सीमा असणे गरजेचं आहे. तिला माहिती आहे की जिथे सीमारेषा नाही आहे तिथे काही दिवसातच मानसन्मान संपतो. लोक तिच्या चांगुलपणाचा फायदा घेतात किंवा चांगुलपणा जो तिच्या अंगात आहे तो चांगुलपणा न समजून ते तिची मजबुरी आहे असे समजायला लागतात. नंबर 6, ती स्वतःवर अभ्यास करते. ती स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत असते. ती कोणाची वाट नाही बघत की कोणीतरी येईल आणि तिला मदत करेल, यातून बाहेर काढेल. तिला माहिती आहे की जर काही बदलायची गरज आहे तर सर्वात अगोदर स्वतःला बदलण्याची गरज आहे. ती फक्त दुसऱ्यांसाठी नाही जगत, ती स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी तेवढीच किंमत देते आणि तेवढंच म्हणजे प्रयत्नांनी जगण्याचाही प्रयत्न करत असते. नंबर 7, ती प्रत्येक वेळेस बदला घेत बसत नाही किंवा ती प्रत्येक वेळेस स्वतःचं दुःख लपवत बसत नाही. ती कधी-कधी दिखावाही करत नाही. ती प्रत्येक वेळेस ठीक आहे, कारण तिला पण वेदना होतात. ती पण रडते, पण कमजोर आहे म्हणून नाही, तर तिचे पण मन मोकळे करण्यासाठी ती रडत असते. काही वेळा काही दुःख यासाठी पण येतात की या व्यक्तींवर आपण विश्वास का ठेवला, यांवर विश्वास नको ठेवायला पाहिजे होता. काही दुःख यासाठी पण येतात की कधी आपल्याला स्वतःला सगळ्यात पहिलं महत्त्व आपण द्यायला पाहिजे होतं. तिचे अश्रू ही तिची कमजोरी नसते, तर तिची सच्चाई असते. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी कालवा करण्याची गरज नसते, तर शांत राहणे व काही लोकांपासून लांब राहणे ही गरजेचे असते. आयुष्यात काही अनुभव येणे पण गरजेचे असते, त्याने आपण अजून स्ट्रॉंग बनत असतो. नंबर 8, तिला कोणाशी तुलना करायची नसते. तिला माहीत असतं की सगळ्यांचं आयुष्य वेगळं असतं. मजबूत स्त्री दुसऱ्यांच्या सफलतेने बघा जळत नाही, कारण कोणाला दिखावा करायची सवय असते, तर कोणाला दिखावा करण्याची काहीच गरज नसते, कारण तिला स्वतःला माहीत असतं की आपण स्वतः कुठे आहे आणि तिच्यापाशी काय आहे ते. नंबर 9, ती स्वतःची कर्तव्य स्वतः पार पाडते. ती स्वतःच्या आनंदाची स्वतः काळजी घेते. ती स्वतःच्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात देत नाही. तिला माहिती असते जर मी उदास आहे तर यातून तिला स्वतःला कसे बाहेर पडता येईल किंवा कसे बाहेर पडावे लागेल. जर तिच्या आयुष्यात काही कमी आहे तर ते तिला स्वतःलाच
भरावे लागत असते ना. तिला माहिती आहे जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर कोणाची वाट बघायची नाही. आपण स्वतः मजबूत व्हायचं. मजबूत स्त्री हे केव्हाच नाही सांगत की माझ्यासोबत चुकीचं का घडलं तर समोरचे लोक चांगले नव्हते. ती हे म्हणते की मला त्यांच्यापासून काही शिकता आलं किंवा काही शिकता येईल. ती वेळेला दोष देते. ती रडत नाही बसत. नंबर 10, ती स्वतःवर प्रेम करायला शिकलेली असते. ती स्वतःला आरशात बघून स्वतःतील कमजोरी नाही शोधत. ती शिकलेली आहे की परफेक्ट असणं गरजेचं नाही, तर खरं असणे गरजेचं आहे. तर या 10 सवयी नक्कीच तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. व्हिडिओ लास्टपर्यंत आलेला असाल तर नक्की कमेंट करून सांगा की आजच्या व्हिडिओतून तुम्ही नक्की काय शिक घेतलेली आहे ती.